आपल्या मराठी माणसाला आपण का नाही टॉपवर जाऊ यार. म्हणजे मराठीच्या एका पोरग्याला पूर्ण जगभरातून आणि देशातून प्रेम मिळते जसं विजय थलापतीला मिळतंय तसं का नाही मिळावं. आपल्याला पण मिळावं ना. आपण पण राज्य करावं की या देशावर प्रेमाचं राज्य करावं. नमस्कार, मी मधुभाषी आणि कलाकुमार सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच येत आहे शुभ श्रावणी आणि शुभ श्रावणीच्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे अभिनेता सुमित विजय अर्थात शुभ. हॅलो. हॅलो. नमस्कार, कसा आहे? मी झकास आहे, भारी आहे. खुश आहे? मी खुश आहे ऍक्च्युली. मी आज मकर संक्रांतीचा गोड आहे मी आज. बरं, आपण मस्त प्रोमोज पाहिले, आज प्रेस कॉन्फरन्स आहे, सो आम्ही सगळ्यांनी आज एकत्र प्रोमोज बघितले आणि त्यात तुम्हा सगळ्या कलाकारांसाठी सरप्राईज होतं ते म्हणजे टायटल ट्रॅक. हो, आमच्या सगळ्यांसाठीच आज ते मकर संक्रांतीचं गिफ्ट होतं झीकडून. कसं वाटलं स्वतःला तिथे बघताना? म्हणजे खरंच भारी आता वाटलं. चालू होईल तेव्हाचं फिलिंग वेगळं असेल, पण इथे तो टायटल ट्रॅक बघून स्वतःला कसं वाटलं? नाही, मी खरं सांगू काय, एक तर ते माझं म्हणजे मी वन ऑफ द लीड आहे म्हणून असं नाही, खरं सांगतो ते मला खरंच भारी वाटलं. म्हणजे ॲज अन ऑडियन्स पण ना ते असं क्यूट आहे, कॅरेक्टर दिसत आहेत, त्याच्यामध्ये एक गोडवा आहे, त्याच्या लिरिक्समध्ये आणि त्याच्या सिंगिंगमध्ये किंवा त्या म्युझिकमध्ये एक गोडवा आहे आणि त्याचं क्यूट दिसते. जे आपण ना, मी आता कालच कोणाला तरी म्हणत होतो की आधीची ना टायटल ट्रॅक खूप भारी असायची, वादळवाट वगैरे, ते ना यायचे टायटल ट्रॅक आणि ते ना भारी वाटायचं. नंतर आपण त्या पूर्ण दुनियेमध्ये जायचो, तशा पद्धतीचं झालंय ते. सो भारी वाटतंय. बरं, वादळवाटचा उल्लेख केलास. लोकेश सर होते वादळवाटमध्ये आणि वन ऑफ द मेन कॅरेक्टर ते होते. म्हणजे समरजिंक्य कोणीच विसरू नाही शकत. ज्या वेळेस लोकेश सरांना पहिल्यांदा भेटलास त्यावेळेस पहिल्यांदा तुमच्यात काय बोलणं झालेलं? काय झालेलं ना, मज्जा अशी झालेली की लोकेश दादा पण सिनेमे करून आले. आता मध्ये जो गॅप होता ना दादांचा, त्यामध्ये ते खूप सिनेमे करून आलेत आणि मी पण सिनेमे करून आलेलो. त्यामुळे ना पहिलं कॉन्व्हर्सेशन आमचं लकीली असं झालं की त्या क्रिएटिव्ह प्रोसेसमधूनच आमचं कॉन्व्हर्सेशन चालू झालं. अरे मराठी सिनेमा असं आहे, तसं आहे, आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. सरांनी पण डायरेक्ट केली, मी पण डायरेक्ट केली फिल्म आणि त्यामुळं ना ती सगळी अशी मज्जा तयार झालेली. सो आणि ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही झी मराठीवर येता त्याच्या बियॉन्ड असं आहे की आसावरी मॅडम आणि लोकेश सर ह्यांचं जे काही हे आहे लिगसी आहे आपण म्हणू शकतो. सो त्यामुळे आपण तर ऑलरेडी ऑमध्ये असतो, अरे यार करायचं. आणि वल्लरी इव्हन बाकीचे आर्टिस्ट सुद्धा खतरनाक आर्टिस्ट आहेत सगळे. म्हणजे वल्लरीने सुद्धा मागची जी सिरियल ती गाजवली. सो त्यामुळं प्रत्येकाबरोबर करताना ती मजा आहे आणि लोकेशांना करताना तो कम्फर्ट झाला फ्रॉम द स्टार्टच झाला. आय डोंट नो हाऊ, बट त्या मूवीजमुळे झाला. तुझ्यासाठी फॅन मुवमेंट असेल ना त्या आधी तू भेटला होतास त्यांना? कोणालाच नाही. मी आसावरी मॅडमना पण भेटलो नव्हतो, मी लोकेश दादांना पण भेटलो नव्हतो, मी कोणालाच कुठल्याच आर्टिस्टला भेटलो नव्हतो. फक्त जे विपुलचं कॅरेक्टर ह्याचं माझ्या जेनचं ज्यानं कॅरेक्टर केलं विपुल, त्याला भेटलो मी, दॅट्स इट. कुणालाच नाही. ओके. बरं, तू आता म्हणालास की तू सिनेमे केलेले आहेस त्याच्या आधी, पण मग मालिकेत यायला उशीर का झाला की तू मालिका मुद्दाम टाळत होतास? मी म्हणजे टाळतच नव्हतो. माझं काय झालेलं माहिती आहे का, इनिशियलीच मी त्या प्रोसेसमध्येच नव्हतो. मी मूवीच्याच प्रोसेसमध्ये आधीपासूनच राहिलेलो. ॲज अन ॲक्टर किंवा माझी छोटीशी अशी बॅकग्राऊंड अशी, मी सिनेमॅक डायरेक्ट केला आहे. त्याच्या आधी मी ॲड्स डायरेक्ट पण करत होतो, मी लिखाण केलं आहे काही ठिकाणी. सो मी तेही करत होतो, माझं पॅरलली सिनेमांचं लिखाण चालू होतं. सो माझी प्रोसेस जेव्हा ती चालू होती त्यामुळे माझं असं हे नव्हतं की अरे यार मला सिरियल करायला मिळेल का किंवा मी सिरियल करायला ट्राय करू का. सो देवाच्या कृपेने, अंबाबाईच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने ते आपोआप आलं ते माझ्यासाठी की अरे, कारण की मी झी टॉकीजची फिल्म केली. सो असं मुद्दा म्हणून असं कधीच नव्हतं की यार मला ती सिरियल करायची नाही रे. नाही, उलट मी एक्सायटेड आहे यार, कारण की वाय नॉट. कारण ॲज अन आर्टिस्ट, ॲज अन ॲक्टर तुम्ही घराघरापर्यंत पोहोचता. सो माझं उलट माझ्यासाठी ही ब्लेस्ड थिंग आहे की तुम्ही सिरियल करता आणि तुम्ही घरापर्यंत पोहोचता. फक्त मी ट्राय न मारता ते अंबाबाई म्हणली चल तू लय कसं झालं तुझं, आता घे जरा घराघरापर्यंत पोच, असं झालं ते. पण खरं आहे, म्हणजे मला वाटतं ती टेलिव्हिजनची ताकद आहे, ती जादू आहे की घराघरामध्ये प्रत्येक कलाकार पोचतो आणि प्रेक्षक इतकं डोक्यावर घेतात ते पात्र की ना, प्रत्येक कलाकाराच्या बाबतीमध्ये होत असणार की कोणती तरी एक मालिका ना आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट ठरते की त्या नावाने ओळखलं जाणं ही खूप मोठी गोष्ट असते. मला सगळे मोठे आर्टिस्ट सिरियलमधूनच म्हणजे मला असं वाटतं की आलेले आहेत कुठेतरी. तो थिएटर आणि सिरियल एक छाप पाडतं ना, किती नाही म्हटलं तरी. तर मला वाटतं इतके छान छान प्रोमोज आपण बघतोय, मला वाटतं शुभ म्हणून आता तुला जी ओळख मिळणार ती तुझ्याबरोबर कायम राहणार आहे. राहावी माझ्यासोबत. येस. बरं, मला सांग, ही स्टोरी काय आहे? सिरियल मिळाली तू सांगितलंस, पण ऑडिशनची स्टोरी काय आहे किंवा कसं पोचला कसा हा रोल तुझ्यापर्यंत? सो बेसिकली असं झालेलं की मी सिनेमे करत होतो, त्यानंतर मी झी टॉकीजचा एक सिनेमा केलेला पक्क्या पिंकी साहेब नावाचा. ओके. जो रिलीज झालेला, ज्याचे गजेंद्र अरे सर डायरेक्टर होते आणि झी प्रोड्युसर होतं. सो माझे खूप वर्ष एक प्रोड्युसर काम बघत होते, जे झीचे पण प्रोड्युसर होते वन ऑफ द.
सो झणकर सर होते ते. ओके. आणि त्यांनी माझं काम बघितलं, त्यांच्या पण सिनेमा चालू होते, त्यांनी पण सिरियल सोडून सिनेमा स्टार्ट केलेले ॲज अन प्रोड्युसर म्हणून. सो म्हणजे सिनेमा आय थिंक सिरियल पण चालू होते त्यांच्या, आणि ते प्रोड्युसर म्हणून पण काम करत होते. आणि इज वन ऑफ द खतरनाक माणूस आहे आणि वन ऑफ द बेस्ट ह्युमन बिंग्स. सो ते मला म्हणले की अरे सुमित, कारण ही वॉज असोसिएटेड विथ झी. आय थिंक 12-13 वर्ष ते त्यांच्यावर काम करत होते. आय थिंक मला एक्झॅक्ट टाईम नाही माहिती, पण खूप वर्ष त्यांनी काम केलं. सो ही इन्फॉर्म झी की अरे असंच एक ॲक्टर आहे, आणि ते शोधत त्यांचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन झालं असेल विजीचं आणि त्यांचं की अरे आम्ही शोधतोय, आम्हाला कोल्हापूरचा कोणतरी रांगडा माणूस पाहिजे आणि असं तसं पाहिजे. मग झी त्यांनी जस्ट इन्फॉर्म केलं, वाटतं अरे असं आहे बघा तुम्ही. मग त्यांनी मला कॉल केला झीने की तू करशील का, तुला आवडेल का, कारण त्यांनी मला झी टॉकीजचं काम बघितलं होतं. म्हणलं हो, वाय नॉट. आता ते मला अप्रोच झालं नसेल का, त्यांना वाटलं असणार की तू करणार नाही. मग मी म्हणलं अरे वाय नॉट, मी करणार म्हटलं. मग त्यांनी सोलला, जे काय आपलं सॉल प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांच्याकडनं मला कॉल आला की तू ऑडिशन्स वगैरे पाठव, किंवा आम्हाला असं असं हवं आहे, तसं हवं आहे वगैरे वगैरे. मग ती प्रोसेस स्टार्ट झाली. सो इन बिटवीन 1.5 महिना निघून गेला त्या ऑडिशन पाठवल्यानंतर. कॉल नाही, आणि आय वॉज लाईक यार मला आता करायचंय, आपण ना ह्याच्यामध्ये होतो, पण त्यांचा कॉल नाही आला. मला बीच म्हणलं अरे काय होते मला माहित नाही का, कॅन्सल झाली वगैरे वगैरे. मी पण जास्ती कॉन्टॅक्ट नाही केला. देन इव्हेंच्युअली मला कॉल आला की अरे सुमित झालंय आणि तू सिलेक्ट झालायस. म्हणलं अरे वा, म्हणलो काय भन्नाट आहे, म्हणलं मज्जा येईल. कारण तुम्ही ऑडिशन काय होतं ना, ॲज अन ॲक्टर तुम्ही ऑडिशन देता, तुम्ही एका लेवलपर्यंत तुम्ही एक्साइटेड असता की होईल होईल नाही होईल होईल होईल, ती अशी अँझायटी असते. अँझायटी इज अ रॉंग वर्ड, अँशियस असता तुम्ही. सो त्यानंतर थोडंसं ते असं होतं की चल ठीक आहे, माहित नाही काय होणार आहे नाही होणार आहे. अचानक जेव्हा तुम्हाला अरे काय होतो असं झालं, मला लोटांगण घातलं देवाला. म्हटलं की धन्यवाद द्यावा, कारण तुम्ही इच्छा करत असताना यार की करायचं आहे तुम्हाला, करायचं आहे तुम्हाला ती गोष्ट. सो येस, गॉड गिफ्टेड मी दिस की भाई तू कर ही सिरियल, आणि मला मज्जा आली. फक्त असं झालं की माझं पॅराशूट लँडिंग झालं, मी सिलेक्ट झालो, दुसऱ्या दिवशी लुक टेस्ट झाले, आणि तिसऱ्या दिवशी शूट स्टार्ट. ओह, तो आनंद घेताच नाही. हो, थांबा, अरे मला मज्जा करू दे, मला जरा कुठेतरी जाऊन नाचू दे. नाही नाही म्हटलं तू स्टेजवर नाच शॉर्ट झाल्यावर. पण घरी हे सगळं झाल्यानंतर लगेच सांगितलेलं की प्रोमो पहिला पडल्यानंतर मग डायरेक्ट घरी माझी ती घाणेरडी प्रोसेस अशी, मी सांगत नाही लगेच. मी मूवीच्या वेळी पण तसंच करतो. मी शूट करताना पण नाही सांगत की मी यांची करते. मी फक्त माझं काम चालू आहे, कारण की घरातल्या नाही कळत. आपण मुंबईमध्ये असतो, त्यांना वाटतं मिटिंग करतो वगैरे वगैरे, शूट करतात. पण मी नाही सांगत असं. तर त्याच्यावर पण तसंच झालं. मी खूप दिवस नाही सांगितलं, आणि जेव्हा माझा पहिला बाहेर पडला प्रोमो, दॅट टाइम मी सांगितलं किंवा असंच आहे. घरचे म्हणलं फक्त ते ऑब्विसली एक्साइटमेंट अशी असते की ती त्यांच्यासाठी जास्त एक्साइटमेंट झाली, कारण सिरियल ते बघत असतात. त्यांच्यासाठी ते असं होतं की अरे यार तू अब्बी ऍक्टर बन गेला, तू आत्ता तू ऍक्टर झालायस. चलो ठीक आहे, फिल्म वगैरे राहू दे, तू फिल्म आम्ही बघू थिएटरमध्ये, किंवा तू मला नंतर दाखवशील पेनड्राईव्हमध्ये असणार, तू कधी पण दाखवशील मला. पण तू सिरियल केल्यानंतर ना जरा जास्ती आनंद झाला. नाही, आणि मला वाटतं आपल्या इथे ना अजूनही गावागावामध्ये टेलिव्हिजन हीच खूप मोठी ताकद आहे. म्हणजे सिनेमे कितीही येऊ देत, OTT कितीही पसरू देत, पण गावामध्ये अजून आहे. म्हणजे आपण त्याला फॉर्च्युनेट अनफॉर्च्युनेट काही म्हणू काय म्हणतो मला माहित नाही, पण आजही खेड्याखेड्यांमध्ये सिरियल या टीव्हीवरच बघितल्या जातात, आणि बायका बघतात. 7-7:30ला 6:30ला 7ला चालू करतात, आणि ते जेवण करता करता म्हणा, जेवण वाढता वाढता म्हणा, किंवा ते बसून बघतातच. तर ते आहे. येस. आणि तू स्वतः कोल्हापूरचा रांगडागडी, म्हणजे कोल्हापूर म्हटलं की खूप गोष्टी, तांबडा पांढरा आठवतो, रंकाळा आठवतो, खूप गोष्टी आठवतात. काय आता मुंबईमध्ये आल्यानंतर काय सगळ्यात जास्त मिस करतोस? मी खरं सांगू का, मी खूप वर्ष मुंबईतच राहत होतो. पण तरी एक म्हणतो ना, घरापासून लांब राहतो तर एक गोष्ट त्याच्याशिवाय नाहीच यार, म्हणजे ती सगळ्यात भारी मिस करतो ती गोष्ट. खरी सांगू काय, तांबडा पांढरा. हे खूप मोनोटोनस सगळ्यांकडे तुम्हाला आन्सर आला असेल, पण माझंही तेच आन्सर आहे की तुम्ही सगळ्यात जास्त मिस करता तो म्हणजे कोल्हापूरचा तांबडा पांढरा. कारण घरामध्ये दर दोन आठवड्यात एकदा असतो, किंवा 1 आठवड्यात एकदा तरी असतो तुमच्या घरी, आणि तुम्ही बाहेर मित्रांनो गेलं तरी तेच खाता, तांबडा पांढरा मटनच खाता. सो ते मिस खूप करतो. आणि म्हणतात सॉरी मुंबईकर, सॉरी पुणेकर, म्हणता तुम्ही तांबडा पांढरा, पण ते तांबडा पांढरा नसतोय. तांबडा पांढरा खळा कोल्हापुरातच असतोय. तुम्ही या कधीतरी खायला घालतो तुम्हाला. पण आणि कोल्हापूर म्हणजे मुंबईकर आणि पुणेकर पण प्रेम करतात तांबडा पांढरा भयंकर. म्हणजे मी या लोकांना बघतोय, अरे कोल्हापूरचा तांबडा पांढरा. सो ते आहे. आणि दुसरी गोष्ट मी मिस करतो ती मला सांगायची आहे, म्हणजे ती म्हणजे निवांतपणा. इथे सतत घड्याळाच्या काटावर. कोल्हापूरमध्ये जो निवांतपणा आहे ना, तुम्ही जेवता झोपताच नाही, 6ला उठायचं, वारं चालू असते, मस्त राजारामपुरीत जाऊन बसायचं, नाही तर कट्ट्यावर जाऊन बसायचं. तो जो निवांतपणा ना कोल्हापूर, इथं नाही आहे तो निवांतपणा. प्रोसेसच फास्ट नाही. इथं ना तुम्ही नुसतं पळत असता, अरे हे होईल ते होईल. इकडं म्हणजे वारं झुळूक,
आयुष्य निवांत. पण शेवटी मुंबई आता तुझी कर्मभूमी आहे. आता मुंबईतलं काय आवडतं तुला? मुंबईत मला सगळ्यात जास्त आवडतं तर ते मी नक्की सांगेन की इकडं लोकांची काय म्हणतो काम करायचे जे स्फूर्ती आहे ना, डेडिकेशन आहे ना, ते खूप भारी आहे इथलं. तुम्ही इथं आला ना, तुम्ही स्वतः शांत नाही बसत. तुम्ही अरे काम करायचं. सो मी जसं म्हणलं ना, ते निवांतपणा मला मिस होतो, पण तो 15 दिवसांचा तुम्हाला असं होतं की नाही आता काम केलं पाहिजे. सो मुंबईमध्ये ते सगळ्यात बेस्ट आहे. आणि सगळ्यात मुंबईमध्ये खरं सांगा, मराठी माणसांमध्ये मुंबईच्या खूप आपुलकी आहे. खूप भयंकर आपुलकीची लोक आहेत तिकडची. हेल्प म्हणजे अशा लेवलने हेल्प, कारण त्यांनी ते बघितलेलं असतं. कारण त्यांचा तो स्ट्रगल आहे बिचाऱ्यांचा, त्यांचं ते दिवसाचं ते आहे. त्यामुळे कुठलाही माणूस कुठेही अडचण येऊ दे, मराठी माणूस मुंबईचा असं अरे काय पाहिजे सांग मी करतो, काय असं बाई तू काय करतो मी करतो. तर त्यामुळे मराठी माणसाचं खतरनाक आहे. मला आवडतात मराठी माणसं इकडची, म्हणजे मुंबई त्यासाठी आवडते मला. क्या बात, आमची मुंबई आहेच. येस आपली मुंबई, माझी मुंबई, आपली मुंबई. बरं, आता मालिकेमुळे घराघरात तो पोचणार आहे आणि मला वाटतं तुला आता आणखी जास्त लोक ओळखणार आहेत. ज्यावेळेस ना एखादी ओळख मिळते त्यावेळेस ती फेम मिळते, तर ना त्याचं ना कधी कधी एक थोडंसं ओझं वाटू शकतं किंवा ती एक जबाबदारी वाटते. आत्ता ती ओळख मिळण्यापूर्वीची एक म्हणतो ना एक प्री ओळख म्हणजे आता तुझी सिच्युएशन कशी आहे, म्हणजे एक बॅगेज असतं ना, एक सेलिब्रिटी काय म्हणतो आपण, एक सेलिब्रिटी इमेजचं एक बॅगेज असतं कधी कधी, किंवा त्याचे थोडं असं की बापरे मग आता हे नाही करता येणार, हे करता येईल का, एक ती जबाबदारी असते. सो असं आत्ता काही आहे डोक्यामध्ये? आता काहीच नाही आहे. आता मी असं आहे की मला पाणीपुरी खाऊ द्या, मला भेळपुरी खाऊ द्या, बाहेर जाईन. मिळतंय जे प्रेम त्यासाठी मी देवाचं आभारच आहे. म्हणजे ते मला मिळावं, पण म्हणजे हीच इच्छा आहे की मला असं काही प्रेम मिळावं की ते शाहरुख खान आणि अमिताभ बच्चनला पण तेवढंही प्रेम मला मिळावं, ही माझी 100% अपेक्षा आहे. आणि ते मिळण्यासाठी मी प्रयत्न पण करेन. पण माझा तो अट्टाहास नाही, ते मला मिळालं नाही तर मी असं नाही, पण मला मिळावं का नाही मिळावं यार. मला प्रेम आपल्या मराठी माणसाला आपण का नाही टॉपवर जाऊ यार. म्हणजे मराठीच्या एका पोरग्याला पूर्ण जगभरातून आणि देशातून प्रेम मिळते, जसं विजय थलापतीला मिळतंय, तसं का नाही मिळावं. आपल्याला पण मिळावं ना, आपण पण राज्य करावं की या देशावर, प्रेमाचं राज्य करावं. सो का नाही करावं, मला वाटतं 100% वाटतं. आणि मला असं वाटतं की आत्ता सध्या तरी माझं तसं बॅगेज काहीच नाही आहे की अरे काय करू, असं नाही आहे. मी ओपन आहे. म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपलीच माणसं, आपल्या माणसांनीच मला इथंपर्यंत आणलंय, आपल्या माणसांनीच मला पुढे न्यावं. माझं काम आहे कष्ट करणं, आणि बस हे प्रेम मिळत राहावं, मी प्रेम देत राहावं. बरं, ह्या सिरियलमध्ये तुझे जे कॅरेक्टर आहे तर त्या कॅरेक्टरबद्दल आता मला थोडंसं ऐकायचं आहे की म्हणजे तू पी आहेस, तू बॉडीगार्ड आहेस, तू सगळंच आहेस त्या कॅरेक्टरमध्ये. याच्यामधले कोणत्या कोणत्या अशा क्वालिटीज आहेत जे तुला वाटतं की ओके हे माझ्यात पण, म्हणजे मी पण असाच स्मार्ट आहे, किंवा मी पण असाच विचार करतो, किंवा मी पण थोडासाच काइंड आहे, हे तुला काय काय वाटतं? मला असं वाटतं ना, आता मी ते कॅमेरासमोर स्वतःची तारीफ करणार आहे, बाय द वे, तयार राहा सगळेजण. सो मी प्रामाणिक आहे, खरं सांगतो. माझ्या कामाविषयी तर मी 100% प्रामाणिक आहे. मी कष्टाळू तर आहेच, कारण या इंडस्ट्रीमध्ये त्याच्याशिवाय कामच वर्कच नाही होतं तुम्ही हार्डवर्किंग नसाल तर. कारण तुम्ही 13-13 तासाचं काम करत असता, तुम्ही हार्डवर्किंग लागताच इथे तुम्ही. त्यामुळे त्या 2 क्वालिटीज नक्की आहेत. मला असं वाटतं इनोसन्स पण एक माझ्यामध्ये आहे, त्यामुळेच मला वाटतं की इथंपर्यंत मी येऊ शकलो. कारण जेन्युअन तुम्ही माणूस असलाच पाहिजे. जर तुम्ही आतनं खरंच चांगला माणूस असला पाहिजे असं मला वाटतं, जो मी आहे असं मला वाटतं. सो फक्त एक क्वालिटी जी माझ्यामध्ये नाही आहे, जी अशी मला वाटते ज्याच्यावर मी वर्क करेन शुभ कॅरेक्टर काम करताना, की मी काम नाही आहे, शांत नाही आहे, थोडंसं मी हलकंसं ॲग्रेसिव्ह आहे. माझं थोडंसं कॅरेक्टर शॉर्ट टेम्पर्ड आहे. आणि शुभ तसा नाही. शुभ इज लाईक की साहेब जरी ओरले तरी तो शांत असतो, किती जरी संकटाल तरी तो शांत असतो. आणि मॅडमांचा किती जरी त्याच्यावर तो राग असला, किती तरी त्या ओरडल्या त्याला, तरी तो असं असतं की ठीक आहे मॅडम, तुम्ही असं का बोलता मॅडम, असं का करायला मॅडम. सो ते जे कॅरेक्टर आहे ना, ते ॲक्च्युली घेण्यासारखं आहे. तो अजिबात चिडत नाही. घरची त्याला इतके बडबडतात, इकडचे इतके बडबडतात, पण तो सगळं पीसफुल आणि कामली हँडल करतो. सो ते कॅरेक्टर माझं नाही आहे. येस, बाय द टाइम ते पण होईल, 100% होईल. फार छान वाटलं तुझी गप्पा मारून. आणि मला वाटतं ही आता फक्त एक सुरुवात आहे, अजून मालिका सुरू व्हायची, त्याच्यामुळे मालिका सुरू झाली की मी पुन्हा येईन नक्कीच. कधी मला आवडेल. येस, त्यावेळेस मला वाटतं तुझ्याकडे बोलायला अजून असेल आणि माझ्याकडे विचारायला अजून खूप गोष्टी असतील. येस, थँक्यू सो मच. आणि खूप खूप अभिनंदन या मालिकेसाठी आणि तुला इथे तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.